आज बघा मित्रांनो, रस्त्याला एवढ्या गाड्या आहेत त्या काय विचारायचंच नाही. टरका टरका मुरुम खडी काय काम चालू आहे काय माहिती. सकाळ सकाळ आता बराच दिवस झालं रानात जाऊन चाललो आहे आम्ही. बघा इकडे डाळिंबीची बाग, इकडे केळीची बाग. केळी बघा किती मोठी झाली हो, घड लागले ते त्याला. इकडे बघा मित्रांनो कशा इकडं बाकीच्यांच्या मका सुकायला लागले ते बघा. एवढी एकरभर इकडं पण उंच कुठं बारके ती तेवढी समोरची तेवढी मका जरा हाय बऱ्यापैकी आहे बघा. शेजाऱ्याने फड ऐकला बघा. बघा इथं बघा फड ऐकला मकाचा आहे. ही मका बघ कशी आहे. कधी मका चांगली लागते, कधी जरा थोडं बियावर असते मित्रांनो. आता आपली जी मकाची पिशवी होती ती 750 रुपयाची होती. 750च्या 2 पिशव्या घेतल्या होत्या. आता बाकी जी मका दिसते एकदम त्या 1000-1500 रुपये. तरी आपली कणस भरली तेच काय अडचण नाही. पण आईचं म्हणणं आहे की जरा भारीतली मका काय होतंय, चांगलं खत पाणी. मका लावल्या काय झालं, जरा वायरचं तुम्ही बघितलं की वायरीचा घोळ झाला, त्यामुळं का नाही सुरुवातीला पाणीच दिलं नाही मी. आणि आता आली बऱ्यापैकी. चला बघूया आता माळावर आलोय. बघा मित्रांनो माळावरची तूर आणि उडीद किती चांगलं आले बघा. हवा आई वाळायला लागले, काळं काळं झालंय. काळच असते का मित्रांनो, मला माहीत नाही बघा. हे जुन्या माणसांना माहीत असते. माझ्या आई वडील यांनी भरपूर शेती केली आहे. चांगलं दिसायला लागली बघा ह्याच्यात हिरवगार. चला घे की जरा खायला. बघतो खाऊन कशी लागते. हो का बघा माळावरची तूर उडीद आहे का नाही. तूरच आहे की. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं बघा. आता अशी झाली बघा, काळे पडायला लागले. लई ठिकाणी काळे पडायला लागले, वाळायला लागले. आता हे वाळल्यावर मशनीत टाकून काढायची का. बघा मित्रांनो फुलं, पिवळी फुलं पण आहेत याला, पिवळी फुलं. आणि खालचं जे आहे त्या खालच्या तूर आहे का उडीद आहे काय उडीद. हे खाली खाली आहे ना, खाली काळं झाले ते. आता शेंगा वरच्या जरा वाळायला लागल्या, त्या वरच्या जरा हिरव्या आहे त्या. आईनं घेतली जरा खायला थोड्या. बघू चांगलं आहे. उडदाचं काय करायचं, उडदाच्या पापड्या कसल्या असते त्या. मी तर बाबा कधी खाल्ले नाही त्या उडदाच्या पापड्या. हा राईट उडदाच्या पापड्या ह्याच्यासोबत ते काय तर वडापाव सोबत आणते ते. बरोबर आहे खाल्ले त्या. लक्षात येत नाही जास्त. मी काय बाहेरचं खात नाही फास्ट फूड. अजून घेते काय. चला काकूला थोडं देऊया. ऊन येतंय जातंय शिरवळ. आज बहुतेक पाऊस येईल. 25 तारखेला त्या दिवशी पाऊस आलता बघा. माझ्या लक्षात नाही व्हिडिओ टाकला का नाही, तुम्हाला माहीत असेल. कुठं कणसं आली ते. अरे वा एकच नंबर झालं बघा. हे तुम्हाला ताटा दाखवलेलं सारखं कणसं लागले त्याला. काकू बघा कणसं लागले ते तुमच्या मकाला. चला जाऊया आता खाली काळ्या रानात. आमची छकुली बहीण आहे तिकडं बारामतीला, ती पण बघते. किती छान छान व्हिडिओ टाकतोय भैया. बरं असू द्या. नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केले की माझं येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत जाईल. आता जाऊया खाली काळ्या रानात. टमाटे बघितले का इकडं कशी पडले ती बघा. अजून कच्ची आहे तिथं खाली. कच्ची पडले वाऱ्यानं का वाज्यानं पडले कुणास ठाऊक. काटे वागल्या त्या बघा ह्याच्यात. वागल्या त्या वाकल्या त्या. कच्ची आहे ती इथं. लाल अर्धा एकर आहे का पाऊण एकर आहे. नाही थोडीच आहे जरा. आपल्या शेजाऱ्यांची टमाटे बघून तुम्हाला सांगायचं राहिले बघा. आम्ही सुद्धा माळावर आहे ना 2012मध्ये मी D.Edला होतो त्यावेळेस. माळावर तिथं माळरान बघितलं ना आपलं तिथं वर चक्कूच्या पट्टीचं. तर त्या माळावर अर्धा एकरमध्ये 2 लाख रुपयाची टमाटे घेतली होती. 2 लाख रुपयाची. त्यावेळेस काय झालं, भाव सापडला
टोमॅटोचा भाव भरपूर होता काय, आणि परत घेतली भरपूर टमाटे. आठवड्याला चालूच असायचं आमचं, घरच्या घरीच टमाटे काढायचे, कॅरेट भरायचे. आमच्या गावातलं स्टॅम्प होता, कॅरेट ही भरायची आणि सोलापूर मार्केटला पाठवून द्यायचं. परत काय झालं, परत मग आमचं वडील होतं तेव्हा परत साधलं एकदा 2 लाख रुपये निघालं बरं का, भरपूर. आणि 2 लाख रुपये मिळाले ह्याचा अर्थ असा नाही की त्याला खर्च झाला नाही. खर्च इकडं मका बघा, 2 लाख रुपये निघालं, तसा खर्च पण झाला. सारखं फवारणी असायचं, आठवड्याला फवारणी असायचं आमचं. वडील पण काय करायचं, खांद्यावरती पंप घेऊन फवारायचं. कधी स्टिपीनं तेव्हा काय तर 200 का 300 रुपयाला एक ड्रम होता फवारणीचा. आणि परत ती लॉट संपला टमाट्याचा, आणि पुढच्या सीझनला टमाटे लावली आहे. परत जे भाव जे उतरला तुम्हाला सांगतो, 25 कॅरेट गेली मार्केटला, 150 रुपये आलता, फक्त 150 रुपये. आणि नाराज झालो, पण काय आता ते घावाडावर असते टमाट्याचं. चला आलं बघा आपण आता इथली टी खोलूया आपण आणि मोटर चालू करू. इथं टी आहे, जरा पॅक बसले बघा, इथला नट ढिलाय जरा. थांबा ह्याला काढतो. चला, अरे देवा पडतो का काय. चला आता अडचणीतनं वाट काढून हवा. त्या दिवशी पाणी दिलेलं तुम्ही बघितलं असेल, 25 तारखेला काहीतरी पाऊस झाला, त्याच्यावर आता पाणी दिलं नाही. कणस भरले ती, जरा भरायला लागले ते आहे. चला आता तिकडं बोरकडं जाऊन जरा बोर चालू करू. ही पात्र्याची भाजी आहे, काय तुम्हाला सगळं माहितीच असते. इकडं शॉर्टकट आहे रस्ता. चला आता पेटी उघडू, काय करू, चालू करू. चला काय करू आता, पेटी उघडूया. काका कोणीकडे चालू आहे, आ मध्ये चालू आहे. अरे देवा, चावी पडली खाली. चावी लावून ठेवतो. नको थांब, मी फिरवतो. मोटर चालू करू द्या अगोदर. हे पेटी उघडताना जपून उघड जावं मित्रांनो, काय पण बसलेलं असते उग. हे टाटरचं बटन, हे दिवसाची लाईट आहे आज. आणि हे उचललं नाही की, उचलला. हां चालू झालं बघ. टाटरमधनं जरा व्होल्टेज जास्त असले की आवाज येते असा. पाना 3 फिजा टाटर. चला पेटी बंद करू, जरा बघूया कुठं पाणी चालू आहे. इथं हाय कॉक. देवा काय झालं आज, पडायला काय झाले काय माहिती. पडता वाचायला लागलो. इथला कॉक चालू करतो. चला आता बोर चालू केलेली आहे आणि बघूया किती पाणी आले जोरात. जास्त दिवस बोर बंद ठेवायचे नाही, काय होते गाळ साचतंय जरा. झालं चालू. बघा एवढं पाणी मारते आमच्या बोरचं. उन्हाळ्यात सुद्धा एवढं चालतंय. सोडलंय जरा आता मकाला इकडं. चांगलं दिसतंय बघा इथं. काय उद्या कंसनी आहे म्हणते काय. आता इथं चिचं खाली आलोय, तुम्हाला त्या दिवशी सांगायचं लक्षातच नाही. सांगितलं का नाही माहीत आहे. मधाचं पोळ आहे ना, मधमाशांचं, एवढं मोठं आहे बघा, एवढं मोठं. थांबा तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता इथं लय अडचण आहे. इथं बघू, इथनं दिसतंय का बघू. हा बापरे, उठल्या त्या माशा, लय मोठ्या माशा आहेत बाबा. बघितलं केवढी मोठी माशा आहे त्या. तुम्हाला झूम करून दाखवतो बघू. हे जर मागं लागलं तर पाण्यात जर गेलं तर लय अवघड आहे, पळायचं कळायचं नाही. बघा मित्रांनो, दिसतंय का. आता उन्हाचं रिफ्लेक्शन जरा हे नाही, कॅमेरा क्वालिटी एवढी चांगली नाही माझी, तरी पण बाबा
हो हो तिथं माशा बघा कशा गोंग गोंग करा ह्या फाट्याला हाय तेव्हा दिसते ते का लय मोठं पोळ आहे ते आता लांबनं लहान दिसत असेल. चला तिकडे चक्कर मारून येऊ आता. हा ऍक्टिंग आमची आई लय छान बोलती बघा. आता हळूहळू सगळ्यांना का नाही यूट्यूबवर बोलायला शिकवायला लागलो मी कारण कॅमेरा शाय असतात ना बरेच जण. जाऊ द्या. शर्ट कसं वाटतंय बघा चांगलं आहे का नाही. आज म्हणलं जरा गणपती सीझन चालू आहे मस्त जरा नटून थटून व्हिडिओ करावं. बघूया आता जरा तिकडं कंस कशी. तर बघा मित्रांनो आता पाणी चालू केले. कॉक अर्धाच फिरला अर्धा इकडं पाणी यायला लागले ह्या पाईपलाईनला आणि अर्धं तिथं वर चालू आहे गडबडीमध्ये. असू दे. तर बघितलं का कशी आहे मका तुरी आवडलं का तुम्हाला. आणि कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला काय करा सबस्क्राईब करून ठेवा. आपली मैत्री वाढवा. माझ्यासोबत अशीच मैत्री करा कारण तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहे. जे मी तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो त्याचा मला भरपूर आनंद मिळते. व्हिडिओला लाईक करत जा त्यांना आपल्या चॅनलला जरा बूस्ट मिळते आणि आपली फॅमिली अजून जरा वाढायला मदत होईल. आवडला का तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.